आणि कारणं निवेदन दिलंय त्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की 20 मे 25च्या न्याय निर्णयामध्ये असा निर्णय दिला आहे की दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पदाच्या परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी उक्त परीक्षेस पात्र होण्यासाठी किमान 3 वर्ष कालावधीसाठी विधी व्यवसाय केलेला असला पाहिजे अशी सुधारणा करा ना. 55% काढायचं काय गरजच नाही. त्यामुळे नाही द्या, माझं होऊ दे, माझ्या नंतरच द्या तुम्ही. 55% हा क्रायटेरिया जो आहे तो क्रायटेरिया काढण्याचा काही गरज आहे असं मला वाटत नाही. अध्यक्ष महोदय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सन्माननीय सुधीर भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे दिवसेंदिवस अधिकाऱ्यांचा दर्जा सुमार व्हायला लागलाय. अधिकारी होयबा व्हायला लागलेत. अधिकारी मंत्री महोदयांना नियम सांगायलाही घाबरायला लागलेत आणि मंत्र्यांच्या विरोधी बोलणं हे अवघड आहे असं साधारणपणे सुमार एकेकाळी या महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती की IAS अधिकारी अपराईटली सांगायचे हे करता येणार नाही, हे मी करणार नाही, अशी परिस्थिती होती. आणि ती ज्यावेळी तशी परिस्थिती असते त्यावेळी मंत्री महोदयांच्याकडून चुका फार कमी होतात. आणि त्यामुळं माझी विनंती आहे, तुम्ही उच्च विद्याभूषित असाल आणि आहात असं माझं ठाम मत आहे. तुम्ही वकील आहात, ॲडव्होकेट आहात. तुम्ही वकील आहात, किती % मार्क पडले तुम्हाला? त्यामुळे 55%च्या वर असाल तर तुम्ही असा कायदा चालू शकत नाही. बरोबर आहे ना? हे आपलं दुःख दुसऱ्यांना होऊ नये म्हणून अध्यक्ष महोदय काही कायद्यात व्यवस्था असेल मग मी बसेल लगेच. 55%च्या खाली असेल तर मी लगेच बसतो. तुमचा अवमान करणं हा उद्देश नाही. पण अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये आपण ज्यावेळी परीक्षा देतो त्यावेळी सगळ्यात गुणवानाला पहिली प्रायोरिटी मिळाली पाहिजे. आणि त्यामुळं शक्यतो आता परीक्षा होताना मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं परीक्षेतही काय काय होतं ते सगळं करून त्यातनं जो वर येतोय त्याला पुन्हा रिलीफ देणं हे योग्य नाही. 3 वर्षाचा कालावधी हा सुप्रीम कोर्टाने सांगितलाय, आम्हाला मान्य आहे. परंतु 55%चं तर मी तर म्हणेन की 60% करा. नाही, मी माझा सगळं हसू मागे घेतो, पटलावरही काढून टाका ते. पण अध्यक्ष महोदय, प्रायोरिटी मेरिटला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण मेरिटला अध्यक्ष महोदय महत्त्व देत नाही तोपर्यंत अध्यक्ष आपली प्रगती जास्त वेगानं होणार नाही. आणि म्हणून या दर्जाचे अधिकारी जिथं आपण नेमणार आहात त्या सर्व चॅरिटी कमिशनच्या सार्वजनिक धार्मिक धर्मादाय विश्वस्त व्यवस्था ज्यांच्या हातात आपण देणार आहे त्यांना जास्त कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमधून आलेलं पाहिजेत. ते अधिक क्लीन पाहिजेत, त्यांना मेरिट पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला अतिशय कळकळीची विनंती आहे की हा 55%चा कायद्याला काढणं, ही तरतूद काढणं याला माझा विरोध आहे आणि आपणही माझ्याशी सहमत व्हाल असा मला विश्वास आहे. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी सर्वप्रथम सभागृहाला सांगू इच्छितो की